थोडं आत आलो असतो, बसलो असतो आणि मग आरडाओरड केली असती तर काही फरक पडला असता का? मी खरोखर तापाट असे तुम्हाला वाटत असेल तर कमेंट्स मध्ये कळवा. कराच कमेंट आता. उत्तर देण्याची जी काही पुणेरी स्टाईल आहे ना ती आमची, तेव्हा आम्ही त्यांना थंडगार पाण्यासारखं करून टाकतो. आणि आम्ही वसईचे असे आहोत ना की आधीच हातात पाण्याचा ग्लास ठेवून समोरच्याला थंड देऊन टाकतो. हो का? मी तरी फ्रीज मध्ये कांदा ठेवत नाही. अर्चना ताई कांदा फ्रीज म्हणजे काय चाललंय, म्हणजे मनापासून बनवून खायला घालायचं की नाही द्यावं माहिती. तुमच्या हातात जरी सुरी असली ना तरी माझ्या हातात कलथा आहे, लक्षात ठेवा. येस बाटईवर आलं सगळं. आपण कुकिंग जी क्षेत्र आहे त्यांच्याकडे पेशन्स असतो. बर, पण तुमच्यात नाहीये तर काय करणार? चल आपण कुकरला बुडूया. आणि ज्यावेळेला तुम्ही आला तरी विचारलं की तू तुषारणार आहे, आणि त्यावेळेला माझी तब्येत खूपच खराब एकदम बारीक होती झाला होता. आणि ते ओळखणं खूप कठीण होतं. पण तरी त्यांनी ओळखलं, प्रेमाने त्यांनी रिक्षा थांबवली आणि त्यांनी जरा विचारपूस केली. वसईमध्ये आल्यावरती समृद्ध वाटतं. आणि हो, खरंच आहे. आणि आम्ही नेहमी की यायचो ना इकडे, तेव्हा ना अर्चना ताई असंच गोळा आणि धमाल खूप मजा यायची. आता मी गोळा खाणं एन्जॉय करते. तुम्ही बघत राहायचंय अर्चना आरते रेसिपीज.